प्रचाराची सुरुवात ऑलरेडी आपली 27 तारखेला झालेली आहे. आज या प्रभागाच्या प्रचाराची सुरुवात झालेली आहे. हा 4 नंबरचा प्रभाग आहे. 4ही उमेदवार आमचे निवडून येतील अशा प्रकारची स्थिती आहे. मिरवणुकीला 4-5 हजार लोक आहेत. मतदान किती लागतात? प्रत्येक घरातला एक माणूस इथे या वॉर्डातला आहे. त्याच्यामुळे आमचा विषय इथं पक्की. या भागामध्ये जे मामूची रॅली ही रॅली शिवसेनेची, मामूची नाही. बरं, इथं 4 उमेदवार आहेत शिवसेनेचे. गणेश लोखंडे, वाणीताई आहे, कांबळेताई आहे आणि रशीद मामू. म्हणजे 4 उमेदवार आहे. ही शिवसेनेची रॅली आहे. सगळ्या उमेदवारांची रॅली आहे. याच्यात सगळे उमेदवार आहेत. गणेश आहे, वाणीताई आहे, रशीद मामू आहे, कांबळेताई आहे, सगळे निवडून. बरं, 40 वर्षापासून सत्ता आपली आहे. स्थानिक प्रश्नावर कोणी बोलायला तयार नाही सध्या. बोलून अजून सुरुवात आहे. अजून हात जोडायचं चालू आहे. अजून मुद्दे बोलायचे विषय येणार आहे. अजून आज फक्त सुरुवात आहे. आत्ताशी 4 तारीख आहे. अजून 10 दिवसात आहे. मुद्दे नक्की येतील. 4 वर्षात या लोकांनी शहराचं कसं वाटोळ केलं, जे आम्ही निर्माण केलेलं होतं, 4 वर्षात यांनी कसं या शहराची धुळदाण केली हे आम्ही मांडतो. देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे की महाराष्ट्राचा जो महापौर त्याबद्दल काय त्याला काय महाराष्ट्रात मराठीच झाला पाहिजे. त्याला त्यात काय नवीन त्यांनी सांगितलं. आम्ही तीच भूमिका घेऊन पुढे जातो. तुम्ही आता पण कोण कोण बसवले आम्हाला माहित नाही का? बाबू भाई भावांजी वगैरे काय 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 बसवले माहित नाही का? ये प्लीज हिंदी नाही थांबतात. एकनाथ शिंदे म्हणाले की बा जे मुंबईची महानगरपालिका आहे ती बकासुराच्या तोंडातून काढायची आहे, तर त्यासाठी बकासुराला काढावं लागेल. बकासूर म्हणजे एकनाथ शिंदेच आहे. 92,000 कोटीचं डिपॉझिट होतं महापालिका सत्तेत असताना उद्धवजींच्या नेतृत्वात. आता ते सगळं डिपॉझिट मोडलेले एकनाथ शिंदे सत्तेत असताना. बकासूर कोण आहे मुंबईच्या जनतेला माहिती आहे. मुंबईत आत्ताच्या घडीला 4,000 कोटी रुपयाचे 4,000 कोटीच्या वर रस्त्याचे प्रपोजल आहे. 20%, 30% सुद्धा पूर्ण नाही. नुसते भ्रष्टाचारासाठी आणि गुत्तेदारांसाठी मुंबईचा वापर मागच्या 4 वर्षात एकनाथ शिंदेनी केला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेनी उद्धवजींना मुंबईशी शिकवण्याची गरज नाही. महाराष्ट्र के मुंबई के महापौर जो है वो हिंदू ही होंगे और मराठी होंगे, ऐसा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा. हिंदू होंगे कि मराठी होंगे जरा बताना चाहिए ना क्लियर. हम कहते मराठी ही होगा, बोलो ना तुम मराठी होगा बोल के. हिंदुत्ववादी तो हम है ही ना, लेकिन मराठी होगा ये बोलो ना. महाराष्ट्र में मराठी होना चाहिए. सर एक लास्ट, कांग्रेस के जो राहुल गांधी है वो बार बार विदेश दौरे पे जा रहे हैं, तो वक्त आ गया है कि कांग्रेस की जो बागडोर है वो प्रियंका गांधी के हाथ में दी जाए. मैं समझता हूँ मोदी तो रोज ही बाहर रहते, पार्लियामेंट चालू रहते, उसको नहीं सवाल पूछते आप लोग. हाँ ठीक है.